So now we will study another course of practical for our second semester batch, that is NSS 2. This is the first exercise for our study material or our practical examination. The first topic is importance of youth leadership and role of youth leadership. What is importance of youth leadership? Youth leadership plays a crucial role in nation building. भारतामध्ये या टाईममध्ये म्हणजे 2025 मध्ये 25 करोड युवा जवळपास आहे, म्हणजे यूथ. आणि साऱ्या जगामध्ये सगळ्यात जास्त युवा हा भारतमध्येच आहे प्रेझेंटली. सो इट इज व्हेरी क्रुशियल, खूप इम्पॉर्टंट होऊन जाते यूथ लिडरशिप नॅशनल बिल्डिंगसाठी, नेशन बिल्डिंगसाठी. म्हणजे आपल्या देशाचं देशाचं डेव्हलपमेंट होण्यासाठी यूथ लिडरशिप खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते. त्यानंतर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे जे रूरल कल्चर आहे किंवा सब अर्बन आहे किंवा अर्बन कल्चर आहे, याला चेंज करणे, याला डेव्हलप करणे, यूथ लिडरशिप इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. देन कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे सोशल ट्रान्सफॉर्मेशन. कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपली जे रूरल कम्युनिटी आहे किंवा कम्युनिटी, सपोज कोणतं रिलेशन किंवा कोणतं कास्ट किंवा कोणतं असं कम्युनिटी, जसं रूरल स्ट्रक्चरमध्ये किंवा अर्बन स्ट्रक्चरमध्ये जे काही कम्युनिटी आहे एक छोटीशी, जे मागासवर्गीय आहे किंवा मागलेली आहे, जे मेन स्ट्रीममध्ये नाही आली, समोरच्या धारेमध्ये नाही आली, तर त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी पण यूथ लिडरशिप इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. Now, what are the characteristics and why youth leadership is important? Let's understand. Driving social change. सोशल चेंज म्हणजे काय? जे काही जुने विचार आहे, वाईट विचार आहे, प्रत्येक जुना विचार वाईट नाही आणि प्रत्येक नवीन विचार पण वाईट नाही. असं तर जे चांगले विचार नवीन येत आहे, जे बेटर आहे, त्याला एक्सेप्ट करणे, आणि जे जुने विचार आहे, जे वाईट आहे, त्यांना मागे सोडून देणे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज social change. So youth leaders can address social issues such as poverty, illiteracy, discrimination. Poverty म्हणजे गरिबी कमी करणे, त्यानंतर illiteracy म्हणजे शिक्षणचा जो पर्सेंट आहे तो जो कमी आहे आपल्या भारतात त्याला वाढवणे, डिस्क्रिमिनेशन जे होतं कास्ट बेस्ड ऑन रिलिजन, रेस, कलर, जे काही बेस्ड ऑन डिस्क्रिमिनेशन आहे, या हे पण एक इश्यू आहे, सोशल इश्यू, आणि याला चेंज करणे म्हणजे सोशल चेंज. त्यानंतर हेल्थ अवेअरनेस, हेल्थ, आपली हेल्थ आणि हायजीन, त्याला इम्प्रूव्ह करण्याचं काम पण यूथ लिडर्सच असून होऊन जात आहे. दे आर फ्रेश आयडियाज, म्हणजे यूथ हे नवीन आहे ना, आणि जे लोक आता सत्तेत आहे किंवा जे काम करत आहे, दोज आर ओल्ड पीपल, राईट? सो द यूथ विथ फ्रेश आयडियाज अँड पॅशन विल रिअली हेल्प इन इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी it becomes very important for youth to get involved in such kind of roles. Then promote active citizenship, म्हणजे जे काही आपल्या डेमोक्रेटिक प्रोसेसेस आहे, संविधानिक प्रोसेस, त्यानंतर डिसिजन मेकिंग आहे, डिसिजन घेणे, कम्युनिटी सर्व्हिस, त्यानंतर मेक यंग पीपल मोर रिस्पॉन्सिबल. सो youth participation in activities such as democratic processes, decision making, community service, and making young people, they make this kind of processes make young people more responsible. Then building life skills डेव्हलप करणे लिडरशिपचा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होतो. सच एस कम्युनिकेशन डेव्हलप करणे, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम वर्क, टाइम मॅनेज कसं करायचं, सॉल्विंग लाईफ प्रॉब्लेम्स, मेकिंग डिसिजन्स बिकम्स life competencies for personal and professional goals. So building life skills in leaders and youth leaders becomes very very important. And if youth themselves are involved in such activities that are related to youth leadership only, so together youth can develop. Then enhancing community outreach, म्हणजे in extension education youth leaders act as change agents who spread awareness. म्हणजे गावखेड्यामध्ये जे काही शिकलेले युवा आहे, तर एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये हे जे युवा आहे हे चेंज एजंटचं काम करते. जर ते गावोगावी जाऊन त्यांना अवेअरनेस क्रिएट करल बेस्ड ऑन हायजीन, ॲग्रिकल्चर, न्यूट्रिशन अँड वेलफेअर स्कीम्स, जे रूरल पॉप्युलेशनसाठी गव्हर्नमेंट्सने किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशन्सने बनवलेली आहे. देन फॉस्टरिंग इनोव्हेशन, ॲज youth are
with new ideas and technology, they will develop villages with innovative approach such as digital education देणे, because they are technologically advanced. then sustainable farming त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, such as organic farming or natural farming. त्यानंतर हेल्थ कॅम्पेन्स घेणे, जे आपण NSS मध्ये करतो. हेल्थ कॅम्पेन्स घेणे म्हणजे डॉक्टर्स लोकांना बोलवून त्यांचं चेकअप करणे, किंवा ॲटलिस्ट ॲज आपण डॉक्टरला नाही बोलू शकलो तो स्वतःच जाऊन हेल्थ अवेअरनेस क्रिएट करणे, की तुम्ही असं वागा, असं राहा. जसं पाण्याचा साठा नका होऊ देऊ, एक्झाम्पल्स लाईक दॅट. कारण मच्छर त्यात आपले अंडे टाकणार आणि मच्छरची ग्रोथ वाढेल, त्याच्यामुळे काय मलेरिया, सच टाईप ऑफ डिसीजेस विल इन्क्रीज. देन स्ट्रेंथनिंग व्हॉलेंटिअरिझम म्हणजे यूथ लिडर्स विथ NSS इन्स्पायर अदर व्हॉलेंटियर्स. म्हणजे यूथ लिडर जर NSS सोबत काम केलं तर बाकीच्या गावखेड्यातल्या लोकांना सुद्धा इन्स्पिरेशन मिळेल टू व्हॉलेंटियर. त्यानंतर इम्पॅक्ट्स जे आहे कॅम्पेन्सचे, जे भारतने केले आहे आपल्या देशाने, जसं स्वच्छ भारत अभियान किंवा एड्स अवेअरनेस. एड्सचा फुल फॉर्म आहे ऑटो इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम, याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे. त्यानंतर डिझास्टर रिलीफ, कधी खूप जास्त बाढ येऊन जाते, कधी खूप जास्त सुख होऊन जाते, पाऊस खूप जास्त पडला तर बाढ येते, अशा वेळेस काय करणे, हे सगळं त्यांना शिकवणे रूरल सोसायटीमध्ये इज इम्पॉर्टंट वेन वी आर कन्सिडरिंग youth leadership. Then creating role models. When youth take leadership roles, they become inspiration for their peers. Peers, we have that they only understood what is peers. Peers means your friends. So if our friends take leadership roles and becomes a part of social change, they will become inspiration for their friends. Then bridging rural urban gap. अर्बन म्हणजे अर्बन एरियाजचे सिटीज आहे, मेट्रो सिटीज, आणि त्यानंतर रुरल एरियाज जसं आपले खावखेडे. तर याच्या मधात जो काही ब्रिज बनतो, दॅट इज यूथ लिडरशिप. कारण जे टेक्नॉलॉजी अर्बन एरियामध्ये डेव्हलप झालेली आहे ते रुरल एरियापर्यंत आणणं, हे पण एक यूथ लिडरशिपचं काम होते. देन व्हॉट इज द रोल ऑफ यूथ लिडरशिप? यूथ लिडरशिपचा रोल काय आहे सोसायटीमध्ये? लेट्स अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द रोल ऑफ यूथ लिडरशिप in society. So youth leadership is not only about leading others. म्हणजे लोकांनाच लीड करणे इज नॉट द रोल ऑफ यूथ लिडरशिप, बट ऑल्सो सर्विंग द कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटीसाठी काम करणे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ यूथ लिडरशिप. अलॉंग विथ promoting development, becoming role model for others or promoting development or serving the community becomes other roles of youth leadership. Now what are the roles? Change agents in society. They becomes change agent in society. म्हणजे सोशल अवेअरनेस क्रिएट करणे, त्यानंतर ॲक्शन पर्यंत पोहोचवणे बाकीच्या लोकांना ऑन सोशल इश्यूज सच ॲज क्लीनलीनेस, स्वच्छ भारत. त्यानंतर एज्युकेशन अँड लिटरसी, एज्युकेशन चांगल्या पद्धतीने देणे. जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता. देन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, म्हणजे झाडं झुडपं न कापणे आणि जे ऑलरेडी झाडं लावलेले आहेत त्याचं संगोपन करणे, इज बिकम्स चेंज एजंट ऑफ सोसायटीज. म्हणजे यूथ लिडरशिपचं हे पण एक रोल असते. देन फॅसिलिटेटर्स ऑफ कम्युनिटी पार्टिसिपेशन, मीन्स कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे जे रुरल एरियामध्ये लोक आहेत, शेतकरी आहे, मजूर आहे, त्यांच्यामध्ये कसं आपण लिडरशिप डेव्हलप करू शकतो किंवा त्यांची लाईफ कशी सोशो इकॉनॉमिक चांगली बनवू शकतो, becomes a part of role of youth leadership. So they becomes facilitator of that. Then bridging government and community. तर गव्हर्नमेंट जी आहे ती प्रत्येक वेळेस रुरल कम्युनिटी पर्यंत पोहोचू नाही शकत. तर हे जे गॅप आहे, यूथ लीडर सर्व्स हिअर. यूथ लीडर इथे काम करू शकते आणि गव्हर्नमेंट आणि रुरल कम्युनिटीच्या मदत एक ब्रिज बनू शकते टू क्रिएट अवेअरनेस. म्हणजे गव्हर्नमेंट जे काही स्कीम्स घेत आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, प्लस शेतकऱ्याची जी काही अडचण आहे ते गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणे, दॅट बिकम्स अ यूथ लीडर्स रोल. देन एज्युकेटर्स अँड पियर ट्रेनर्स, म्हणजे दे कॅन train and educate other peers, their friends,
through sessions, demonstrations, and workshops in school, colleges, and village, such as organizing a health talk on nutrition or first aid training for villagers. म्हणजे हेल्थ टॉक ऑन न्यूट्रिशन, म्हणजे न्यूट्रिशन, प्रत्येक विटॅमिन इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी, आपल्या ग्रोथसाठी, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे गावागावात जाऊन. त्यानंतर फर्स्ट एड ट्रेनिंग फॉर विलेजर्ससाठी फर्स्ट एड ट्रेनिंग, म्हणजे फर्स्ट एड जे काही असतं ना आपलं, म्हणजे आपल्याला जर रक्त वगैरे लागलं किंवा काही बिमार झालो तर फर्स्ट एड सगळ्यात पहिलं आपण काय करतो, त्याला बांधणे प्रोटेक्टिव्हली, इम्पॉर्टंटली आणि हायजेनिक प्रोसेसमध्ये. असं नाही का कोणता पण खान कापड आपण बांधलं तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असते. तर जे काही फर्स्ट एड्स येतात, जे बॉक्स असतो फर्स्ट एड, त्याच्यात काहीतरी टेप येते इम्पॉर्टंट, त्यानंतर डेटॉल येते, हे सगळं यूज करणे, त्यांना शिकवणे, दॅट बिकम्स इम्पॉर्टंट. देन व्हॉलेंटिअर्स इन ॲक्शन. ॲक्शनमध्ये व्हॉलेंटिअर म्हणजे का, बिना काही पैशाच्या स्वतः जाऊन आपण काम करण्याची इच्छा दाखवणे आणि काम करणे, दोज पीपल आर कॉल्ड व्हॉलेंटिअर्स. सो youth leaders at a time becomes front line during emergencies, disasters, public health crisis. जेव्हा कधी बाळ येते तेव्हा youth leadersचं इम्पॉर्टन्स वाढून जाते, कारण ते इनोव्हेटिव्ह वेमध्ये या इमर्जन्सीमध्ये काम करण्याचं कौशल्य दाखवू शकते. देन इनोव्हेटर्स अँड क्रिएटर्स, दे आर ऑल्सो फ्रेश सोल्युशन्स आणतात ते with creativity and technology to the rural society. Then becomes a role model and motivators for other societies, such as a volunteer, NSS volunteers who leads by example in a regular attendance, discipline, and service, inspires others also. Also, they becomes advocates for sustainable development. Now, what is a sustainable development? Sustainable development म्हणजे development करणे in a way that आपल्या ज्या गरजा आहे आजच्या जनरेशनच्या ते पण पूर्ण होते, अलॉंग विथ हे पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं की फ्युचरच्या ज्या जनरेशन आहे त्यांच्यासाठी जे काही रिसोर्सेस असणार ते त्यांच्यासाठी सफिशियंट असणार. दॅट इज व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे डेव्हलपमेंट अशा प्रकारे की आपल्याला पण गरज पूर्ण होत आहे, बिकॉज दिस रिसोर्सेस, वॉटर, एअर, ट्रीज, हे सगळे लिमिटेड आहे, बरोबर. तर यांना असं यूज करणे की फ्युचर जनरेशनसाठी पण ते कमी नाही पडलं पाहिजे इन सच अ वे, त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो सच ट्री प्लांट केलं तर आपल्या फ्युचर जनरेशन्सला एअर जास्त मिळणार, ऑक्सिजन जास्त मिळणार. देन वॉटर कन्झर्वेशन, पाणी वाचवणे, यूज ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस सच ॲज वॉटर रिन्युएबल आहे, त्याच्याने एनर्जी क्रिएट होते, रिन्युएबल एनर्जी क्रिएट होते, म्हणजे हायड्रो पॉवर थ्रू, हायड्रो पंप्स थ्रू जे काही एनर्जी क्रिएट होते, दॅट इज अ पार्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. So we have completed 10 marks topic, which is important and role of youth leadership. So now we will understand meanings, types of leadership. So what is leadership? Leadership is ability to influence, guide and inspire individuals or groups towards achieving common goals. म्हणजे ability म्हणजे ज्या या कॉलेजचं जे प्रिन्सिपल आहे, ही इज अ लीडर ऑफ दिस कॉलेज. सो ही शूड हॅव द ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स, गाईड अँड इन्स्पायर इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे इन्फ्लुअन्स करणे लोकांना काही प्रकारे काम करण्यासाठी, देन गाईड करणे त्यांना काही प्रॉब्लेम आला तर, आणि इन्स्पायर करणे इंडिव्हिज्युअल्स और ग्रुप्सला टुवर्ड अचिव्हिंग कॉमन गोल्स. कॉमन गोल ऑफ दिस educational institution or this colleges is completing the syllabus, teaching the students in a better way. These are the common goals that we together have, and the leadership is the ability to do that. And ही ability एका पर्सनची असणार, मे बी प्रिन्सिपल, मे बी चेअरमॅन, वॉट एव्हर द ऑर्गनायझेशन इज. Now, what are types of leadership? First is autocratic leadership or authoritarian leadership. हे आपण त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं मी. We'll understand what is the characteristics of the leadership. This type of leadership, the leader takes decision independently with little or no input from others. म्हणजे जे काही काम होणार बेस्ड ऑन सिंगल पर्सन ओनली, आणि तो स्वतःच डिसिजन घेणार, बाकीच्या लोकांचा त्याच्यात काही इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही. आणि इन्स्ट्रक्शन्स आर एक्सपेक्टेड टू बी फॉलो विदाउट क्वेश्चनिंग, म्हणजे असंच घडणार, याच्या व्यतिरिक्त काहीही झालं नाही पाहिजे, आणि असंच केलं पाहिजे, आणि असं का बरं करायचं हे प्रश्न सुद्धा विचारायचे नाही. देन द लीडर मेंटेन स्ट्रिक्ट कंट्रोल ओव्हर द ग्रुप, म्हणजे ते स्ट्रिक्ट असणार की कसं काम करणार का नाही हे सगळं तेच डिसाईड करणार.
तर हे कुठं युजफुल होते आपल्याला? युजफुल इन सिच्युएशन्स दॅट रिक्वायर क्विक डिसिजन मेकिंग. लवकर डिसिजन जिथे बनवायचं आहे तिथं हे खूप इम्पॉर्टंट होते. देन प्रोव्हाइड्स क्लिअर डायरेक्शन्स अँड रोल्स. डायरेक्शन आणि रोल्स लोकांचे क्लिअर कट सांगू शकते तो व्यक्ती. देन व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? क्रिएटिव्हिटी इथे नाही राहत आणि इनिशिएटिव्ह कोणी घेण्याचा प्रयत्न करत नाही, बिकॉज अदर पर्सन द लीडर इज नॉट लिसनिंग, कॅन क्रिएट रिझेंटमेंट अँड लो मॉरल अमंग्स टीम मेंबर्स. म्हणजे टीम मेंबर्समध्ये काम करण्याची इच्छा नाही होत किंवा राग येतो सरचा असे. नेक्स्ट, डेमोक्रेटिक लीडरशिप or participative leadership. In this type of leadership, all the peoples are equal and everyone's opinion matters. What are the characteristics? The leader involves team members in decision making. So team members are involved in decision making. Emphasis placed on group discussion and consensus. So the decision that will be made will be based on group discussions that will be have. Then encourage active participation and feedback. Active participation of all the group members is encouraged along with the feedback. Now, what are the advantages? Builds team spirit and cooperation. म्हणजे सोबत काम करण्याची टीम स्पिरिटची जी क्वालिटी आहे ती वाढते. प्लस क्रिएटिव्हिटी अँड ओनरशिप. क्रिएटिव्हिटी वाढते. व्हॉट आर डिसएडव्हान्टेजेस? डिसिजन मेकर स्लोवर होते, कारण सगळ्यांचे परसेप्शन आपल्याला लक्षात घ्यावं लागते. सो डिसिजन मेकम हे थोडं हार्ड होते आणि स्लो होते. देन डिफरन्सेस इन ओपिनियन मे डिले प्रोग्रेस. म्हणजे प्रोग्रेस होण्यासाठी वेळ लागतो, बिकॉज ओपिनियन्स खूप जास्त असतात. सो नाव एक्सरसाइज नंबर 3, which is your third topic for practical examination of NSS 2. That is life competencies. Now, what are life competencies? Life competencies are a set of essential skills and abilities that enable individual to effectively manage the demands and challenges of everyday life. म्हणजे एव्हरीडे लाईफच्या चॅलेंजेस आणि डिमांडला पूर्ण करण्यासाठी जे काही स्किल्स किंवा ॲबिलिटीज आपल्याला लागतात त्याला म्हणतात लाईफ कॉम्पिटन्सीज. ओके, नाव व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ कॉम्पिटन्सीज? एम्पॉवर youth for daily challenges. So to deal with daily challenges such as stress, conflict, भांडणं, peer pressure, the pressure जे तुमच्या फ्रेंड्सकडून तुमच्याकडे येतं, or decision making in real life situations, या सगळ्यांना डील करण्यासाठी life competencies are useful. Promotes personal growth, builds self awareness, स्वतःबद्दल अवेअरनेस इम्प्रूव्ह होते, इस्टीम आपली स्वतःबद्दल विचार चांगले होतात, इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप होते, विच आर इसेन्शियल फॉर कॉन्फिडंट अँड बॅलन्स्ड लाईफ. एक बॅलन्स लाईफ जगण्यासाठी, एक कॉन्फिडंट लाईफ जगण्यासाठी हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होते, विच वी कॅन डेव्हलप थ्रू लाईफ कॉम्पिटन्सीज. नाव इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड रिलेशनशिप्स. म्हणजे आपले ज्या इंटरपर्सनल स्किल्स आहे, जसं ॲक्टिव्ह लिसनिंग, लोकांचं ऐकणे, एम्पथी, अंडरस्टँड others feeling by keeping ourselves on their side. Then teamwork. These all are the life competencies that we need. Then enhances problem solving and decision making. So with logical thinking and responsible choices, especially health education and livelihood matters can be improved through improved problem solving and decision making, which is encouraged by if we improve life competencies. Then supports leadership and civic engagement. NSS volunteers takes initiative, lead community actions and engage meaningfully in national service. So this is one of the importance of your youth leadership life competencies. Then build resilience and adaptability. Prepares individual to cope with change. जसं चेंज होईल त्याच्यासोबत कसं कोप करायचं, अनसर्टिनिटी जी आहे त्याला कसं डील करायचं. सर्टिनिटी म्हणजे एक्झॅक्ट असं होणार, अनसर्टिनिटी म्हणजे आपल्याला माहित नाही की काय होणार, सो त्याच्यासोबत कसं डील करायचं. देन सोशल चॅलेंजेस काय आहेत, अंडरस्टँड देम इन रुरल अँड अर्बन सेटिंग्स. प्रमोट इथिकल अँड व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग. म्हणजे रिस्पेक्ट, कॉपरेशन, टॉलरन्स, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं डेव्हलप करते एका यूथमध्ये. आणि हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स एक वेल डेव्हलप्ड यंग इंडिव्हिज्युअल किंवा यूथचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट होते. नाउ अनदर टॉपिक इज steps in problem solving. What are the steps involved in problem solving? First is identify the problem. Problem काय ते आयडेंटिफाय करा,
त्यानंतर अनालाइज द कॉजेस, कशामुळे झालं हे लक्षात घ्या. जनरेट पॉसिबल सोल्युशन्स, कोणते कोणते पॉसिबल सोल्युशन्स होऊ शकते ते लक्षात घ्या. देन इव्हॅल्युएट अँड चूज द बेस्ट सोल्युशन, त्यानंतर प्रत्येक सोल्युशन जे आपण जनरेट केलं आहे किंवा लक्षात घेतलं आहे त्याचं कोणतं सगळ्यात जास्त बेस्ट असू शकते ते घ्या. त्यानंतर त्या सोल्युशनला अप्लाय करा. देन रिव्ह्यू अँड लर्न फ्रॉम आउटकम, त्यानंतर हे सोल्युशन अप्लाय केल्यानंतर काय आउटकम झालं, काय रिझल्ट झालं हे लक्षात घ्या आणि पुन्हा जर दुसरं काही सोल्युशन टाकावं लागलं तर ते यूज करा. सो दिस इज व्हॉट इज फॉर युअर प्रॅक्टिकल syllabus of third exercise. Now exercise number 4, youth development programs. Now, what are youth development programs? Youth development programs are organized activities, initiatives designed to support holistic growth of young people. म्हणजे यंग पीपल, जे आपण वयोगटातले लोक आहेत, जे यंग आहे, ज्याला आपण म्हणू शकतो 12 ते 28, 18 ते 28, जे काही जे यंग आहे त्यांच्यासाठी प्रोग्राम जे काही ऑर्गनाईज केलेले आहेत, जसे ॲक्टिव्हिटीज किंवा इनिशिएटिव्ह, की त्यांची पूर्णपणे ग्रोथ झाली पाहिजे, ऑल ओव्हर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, त्याच्यासाठी जे प्रोग्राम डेव्हलप केला आहे त्याला म्हणतात youth development program. Now what are the objectives of youth development program? To promote physical, mental, emotional well-being among the youth. So to promote physical, mental and emotional well-being among the youth, त्यानंतर to develop leadership, communication and life skills, then encourage active participation in community service and social activities, then to provide opportunities for education, vocational training and employment, and to foster social awareness and national integration, to prevent youth from engaging in harmful behavior such as substance abuse. तर यांचं म्हणणं काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सगळ्यात पहिलं तर प्रमोट करायचं आपल्याला फिजिकल, मेंटल अँड इमोशनल वेलबिंग सगळ्या यूथमध्ये. त्यानंतर लिडरशिप डेव्हलपमेंट करायची आहे, कम्युनिकेशन स्किल्स, लाईफ स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन वाढवायचं आहे यूथचं कम्युनिटी सर्व्हिस आणि सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये, त्यासोबत ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायच्या आहे मोर अँड मोर फॉर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट, job creation, to foster social awareness and national integration, to prevent youth from engaging in harmful behaviors such as substance abuse. सबस्टन्स अब्यूज पासून वाचवणे यूथला, हे पण एक यूथ डेव्हलपमेंट प्रोग्रामचा ऑब्जेक्टिव्ह असते. सो व्हॉट आर टाइप्स ऑफ यूथ डेव्हलपमेंट प्रोग्राम्स? फर्स्ट इज स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. सो वोकेशनल ट्रेनिंग झालं, जे ITI मध्ये होतं ना, ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याच्यात जे काही होतं वेल्डर ते सगळं वेगवेगळे, दॅट आर वोकेशनल ट्रेनिंग. कम्प्युटर लिटरसी म्हणजे तुम्हाला कम्प्युटर बरोबर शिकवणे, फक्त स्पेसिफिक स्किल. एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, बिझनेस करणं शिकवणे. These are all skill development programs. Then health and awareness programs are health and wellness programs. The programs that are focused on nutrition, hygiene, mental health, HIV and AIDS prevention are health and wellness programs. Now leadership and personality development, workshops, camps, seminars to build confidence, communication and decision making skills. Then what are community service and volunteering, such as NSS activities, environmental campaigns, जे झाडं लावतो आपण. देन सोशल आउटरीच जे आपण करतो, आउटरीचिंग फार्मर, these are all community service and volunteering. Then educational support programs such as tutoring, शिकवणे, scholarships देणे, that is also scholarship भेटणे, that is also educational support program. Then career counseling जे आपल्याला भेटतं, that is also educational support program. Sports and cultural activities encourages teamwork, discipline and cultural awareness वाढवणे, improves टीमवर्क. जर स्पोर्ट्स आहे आणि टीम स्पोर्ट्स आहे, जसं क्रिकेट झालं, सो इट विल एनकरेज टीमवर्क अँड डिसिप्लिन विदिन पीपल. दॅट वॉज टाइप्स ऑफ YDP. नाउ एक्सरसाइज नंबर 11. सो youth health. Youth health म्हणजे काय? Youth health refers to physical, mental, emotional and social well-being of individual in the age group of 15 to 29. That is what is youth health. Then healthy lifestyle. What is healthy lifestyle? A healthy lifestyle is a way of living that lowers risk of illness and overall physical, mental health. Healthy lifestyle means डिसीज होण्याचं रिस्क कमी करणारी लाईफस्टाईल, त्याला म्हणतात healthy lifestyle, and in which we live physically and mentally healthy, it is healthy lifestyle. And what is HIV/AIDS? Human immunodeficiency virus, or also called as acquired immunodeficiency syndrome.
इज अ व्हायरस दॅट अटॅक्स इम्युन सिस्टम, म्हणजे आपलं जे रोग प्रतिकारक शक्ती आहे त्याच्यावर हे व्हायरस अफेक्ट करतं आणि आपल्याला छोटे छोटे इन्फेक्शन्स किंवा जे छोट्या छोट्या बिमाऱ्या न होणाऱ्या पण होऊन जातात आणि सिव्हिअरली अफेक्ट करतात. अँड आफ्टर अ टाइम वी विल simply die. There is no treatment for HIV AIDS. Now first aid. First aid is the immediate temporary care given to injured person before professional medical help arrives. First aid म्हणजे काय? प्रोफेशनल मेडिकल हेल्प यायच्या आधी आपल्याला जर कुठे कट झालं, रक्त निघत आहे किंवा मान कटली, तर सगळ्यात पहिलं जे आपण त्याला एड देतो, ट्रीटमेंट करतो. जसं हात कापला तर आपण पटकन टेप बांधतो, बट इट शुड बी अ फर्स्ट एड टेप, म्हणजे सेफ वाला कापड बांधतो, नॉट कोणता पण कापड वापरणे. ओके, जो सेफ वाला कापड लावणे, डेटल लावणे, ते क्रीम लावणे, दोज आर ऑल फर्स्ट एड्स. इमिडिएट, लवकरात लवकर, तेव्हाच्या तेव्हा देणे वाले फर्स्ट एड. देन सबस्टन्स अब्यूज. सबस्टन्स अब्यूज रेफर्स टू द हार्मफुल और हजार्डस यूज ऑफ सायकोएक्टिव्ह सबस्टन्सेस. म्हणजे सबस्टन्स अब्यूज काय आहे? रेफर टू यूज ऑफ हार्मफुल यूज ऑफ सायकोएक्टिव्ह सबस्टन्सेस, म्हणजे अल्कोहोल, टोबॅको, ड्रग्स याचा सगळ्याचा वापर करणे ज्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल एका पर्सनच्या फिजिकल अँड मेंटल हेल्थवर, इज सबस्टन्स अब्यूज. व्हॉट इज होम नर्सिंग? Home nursing is practice of providing basic health care services at home, especially elderly or disabled, chronically ill, those are recovering for surgery or illness. म्हणजे होम नर्सिंग एक प्रॅक्टिस आहे ज्याच्यात आपण बेसिक हेल्थ केअर फॅसिलिटीज त्यांच्या घरी देतो, स्पेशली फॉर वयस्कर लोकांसाठी, डिसेबल्ड लोकांसाठी, म्हणजे जे चालू फिरू नाही शकत, म्हणजे ज्यांचे हात पाय वगैरे नसतात ते. त्यान क्रॉनिकली इल, खूप जास्त बिमार आहे, किंवा जे लोक जे सर्जरी पासून किंवा इलनेस पासून रिकवर होण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट इज दिस. अँड ऑल्सो फॉर युअर ऑब्जेक्टिव्ह वी हॅव दिस नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. NHM means National Health Program. Then RNTCP means Revised National Tuberculosis Control Program. Then NVBDCP म्हणजे National Vector Borne Disease Control Program. Then NACP means National AIDS Control Program. JSV means Janani Suraksha Yojana. Then PMJAY means Ayushman Bharat. Then National Mental Health Program, and UIP means Universal Immunization Program. So these are all the programs that are run by Government of India for the development of the country.